एक अपूर्ण सोळावा शिवराय यांच्या राज्याभिषेकानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर शिवराय यांचा राज्याभिषेक कसा झाला याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे, तर सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा। तर राज्याभिषेक का केला? रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली। स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कित्येक संकटे आली, पण त्यातूनही शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि चतुराईने पार पाडली। बाजीप्रभू, मुकराबाजी, तानाजी इत्यादी स्वराज्यासाठी लढता आपले प्राण वेचले। शेवटी स्वराज्य उभे राहिले। शत्रूचा वचक बसला। या स्वराज्याला सर्व राज्यवाड्याच्या मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक योजना दाखली। शेकडो वर्षांनंतर धर्मांना समानते वागणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्राचा निर्माण झाला होता। स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले। हे त्यांच्या स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी। राज्याची राजधानी ही शिवाजी यांनी स्वराज्याची राजधानी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। रायगड हा मजबूत किल्ला होता। रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते। शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी सोयीचे होते। चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली। प्रतापगडाच्या भवानी देवीला दर्शन घेतले। तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले। समारंभाची तयारी झाल्यानंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले। त्याला मौल्यवान रत्न जडवली। त्यानंतर शुभ्र छत्र बसवले। राजवाडे, विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रण दिले। राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काहीहून गाटभट आले। गाटभटाचे घराचे मूळ पैठणचे, पण काश्मीर। तर स्वराज्य सोळावा राज्याभिषेकाचा दिवस उजळला। महामंगल दिवस होता तो। वादो बाजू लागली, गवई गाऊ लागली। सगळीकडे आनंद झाला। शिवरायांचे सोन्याचे चौरंगावर बसले। त्यानंतर छत्र चांभारे धरण्यास आली। तूप, दही, मध यात कलशै पुरोहितांचा हात होते। गंगाभट याच्या हातात सोन्याची घागर होती। तिच्या गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी 7 नद्यांचे समुद्राचे पाणी भरलेले होते। गंगाभटांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर घरली व ते मंत्र म्हणून लागले। घागरीच्या 100 छिद्रांहून शिवरायांवर जलाभिषेक झाला। मग शिवरायांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्यांनी केलेला 30 वर्षाचा कष्टाचे जीव झाले। शिवरायांच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी घाललेले स्वप्न आज साकार झाले होते। आईचा आनंद अश्रू बाहेर पडले। शिवरायांनीही गहिवरले धैर्य। माँसाहेबा धन्य शिवराय। साहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले। त्याचजवळ महाराणी सोयराबाई व युवक संभाजीराजे बसले। अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले। गटाभटांनी सोन्या मोत्यांच्या झालेरीचे छत्र महाराजांनी डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती यांचा विजय असो। सर्वांना जय जयकार केला। जय जय।
वर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्राभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवराय महाराज शककर्ते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. शिवरायांनी निरनिराळ्या देशांत वकील या समारंभात हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिटियन नावाचा आपला वकील नरनाराज घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाली होती. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्वांना समजली होती. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती.